2 3 रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन. तुझं सुख करता तुझं दुःख हरता उग्या दिनाच्या नाथा पप्पा मोरिया रे पप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता. नमस्कार मंडळी, आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी आहे मुंबईच्या घरी आणि आता सध्याच काही दिवसांवरती गणपती बाप्पाचं आगमन आहे, गणेशोत्सव आहे. तर म्हटलं की मुंबईमध्ये आलो होतो, सो काही आता आपण बाहेर निघालो आहे. खरं तर मार्केटला बघूया, पण त्या अगोदर आपण आपल्या एकदम खास मित्राला, आपल्या मोठ्या भावाला भेटायला जातो आहे. सो तो कोण आहे ना तुम्हाला थोड्याच वेळात कळेलच. पण कसं आहे, नेहमीच आपल्याला कोकण संस्कृती परिवारात बऱ्याच लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे. त्यापैकीच हा आपला दादा आहे नरेश राणे सर, जे अमेरिकेत असतात. तर त्यांनी देखील भरपूर आपल्याला हेल्प केली होती. बरीच अशी मंडळी आहे, त्यांची आता बरीच अशी मोठी लांबलचक लिस्ट होईल, आपण कधीतरी व्हिडिओमध्ये त्या सांगूच. पण आज आपण जातो आहे खास त्या दादाला भेटायला. बरेच दिवस झाले आपण त्याला भेटत होतो. सो चला झटपट मुंबईच्या घरातून निघतोय. सकाळचा नाश्ता झाला आहे आणि बघूया आता प्रवास कसा होतो ते. व्हिडिओला सुरुवात करूया. सप्रेम बऱ्याच दिवसाने भेटला आपल्याला. कसं आहेस? बस एकदम मजेत. चला आता मेट्रो पकडून आपण गुंदवलीला उतरायचं ना. चला मंडळी, अंधेरीला आलो आहे. अंधेरी म्हणजेच गुंदवलीला आलो आहे आणि आता आपण मेट्रोने उतरून खाली रस्त्यावर जातो आहे. मुंबईला बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर सप्रेम भारी वाटतं रे. काय बोलणार तुम्ही? आता आम्ही तर इकडेच आहात, तुम्ही किती महिन्यानंतर आलो? 4-4, 5-5 महिन्याने येतो मी, त्याच्यामुळे काहीतरी बदललेलंच पाहायला मिळतो मुंबईमध्ये. आपण कधी आलेलो? भरपूर दिवस झाले, वर्ष झालं असेल. वर्ष. चला आता इथून आहे ना रिक्षा पकडूया आणि आपल्या भावाला भेटायला जाऊया पटकन. अजून एक आपल्याला मित्र जॉईन होणार आहे, सो ते देखील आपण दाखवूया. चला, आपला अजून एक मित्र भेटला आहे, अनिल मावळणकर. आपला देवरूखचा मित्र आहे, साखरपाक आहे. भेटून छान वाटलं बऱ्याच दिवसांनी. गेल्या वर्षी आपल्याला आपण कुठे शॉपिंगला भेटलो होतो आणि आपण दादर फिरलो होतो. योगेश चाचा आमचे मित्र आहेत. 5 मिनटं इथेच आहे, 5 मिनटं इथेच आहे म्हणून त्यांनी बरंच फिरवलं होतं. ते आज नाही आहेत, आज जॉबला आहेत. चला, हा आपला मित्र आणि हा सप्रेम आपला हा मित्र. लिफ्टमधलं वातावरण चांगलं असतं, पंखा असतो. रवी दादा इथेच राहतात का? काय भक्तिमय वातावरण, अगरबत्ती वगैरे लावली आहे ना. बोला ना, मी झोप काय नाही. ये एडिटिंग बघितलं व्हिडिओ मध्ये कोणाच्या? त्याच्याच व्हिडिओ मध्ये बघितलंय. अच्छा, अरे वा, ओळखतो अनिल तुला. बघितलं. नमस्कार. बस. हा माझा मित्र सप्रेम. अच्छा, हा रवी दादा. समजलं ते काय ओळख सांगावी लागत नाही दादाची. तर मंडळी, आपण मगाशीच सांगितलं आपण कोणाला भेटायला आलो, तर आपला रवी दादाला भेटायला आलो आहे खास. आपला नेहमीच कोकण संस्कृतीतला सपोर्टर राहिला आहे आणि एक चांगला मेंटॉर राहिला आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी गाईड करत असतो. आल्याला चहा दिला आहे. थँक्यू दादा. त्याचे कॉपीराईट नाही ना? येणार, आलं तरी आपण घालून टाकू. 60 वर्ष जुनं असेल तर नाही असं आहे. चला चहा प्यायला या. चालू करा रे. ये रे उघडा ते. चला चहा पित होतो आणि आमचे सूर्यादादांचं आगमन झालंय. नमस्कार सूर्यादादा, कशा? आणि सांगितलं हा कोकण संस्कृती होतो म्हणून बोलत चला भेटूनच घेऊया. नाही, पण पहिलं कन्फर्म केलं असणार, कॅन्सल तर नाही ना करतो. किती महिन्यानंतर कॉल केला? 2 महिन्यांनी कॉल केलं. हा, आणि गणपतीसाठी कॉल केलेलं की आता कव्हरेज स्टार्ट करतो मी पण. अच्छा, तर बिझी होतो आणि समजलं तू पण येतोय. चला. अरे नाही तर नसता आला तो. स्वागत आहे. तू नाही ऍक्च्युली तू आला एवढा लांब म्हणून आला. अरे वा, थँक्यू दादा. भेटून छान वाटलं, बऱ्याच दिवसांनी बघून. मला पण बरं वाटलं. मित्र म्हणजे तुमच्यासारखे 1, 2, 3, 4 युट्यूबर भेटले. कुठलं नशीब काढलं हा मित्र. म्हणजे माझ्या मित्राचा मित्र आहे हा. त्याच्या थ्रू ओळख झाली. आता त्यांच्या थ्रू तुम्ही नवीन माणसं भेटत राहतात. फॅमिली कशाला बोलते, त्यांचं फॅमिली असते ना, फॅमिली ट्री वाढत जाते. बघा, माझ्यासाठी खास आज रविदादाने DJIचे माईक काढलेत आणि टेस्टिंग चालली आहे. स्पेशली आपल्याला शिकवतोय रविदादा कसं काय ऑडिओ मेन हे आहे. अशा गोष्टी बऱ्याच आपल्याकडे म्हणतात आपले मित्र आहेत, त्यांच्याकडून शिकायला मिळतं. रविदादा ऑलवेज काय ना काय आपल्याला सांगत असतो, शिकवत असतो. सूर्यादादा पण आहे शपथ. इकडे मोठी माणसं आज मला माईक लावतात. माईक लागलं की थोडंसं जबाबदारी वाढते. माईक लपून ठेवायचं आहे तर शूट करायचं. चला पुढचं काम बघूया. आता तुला बोलत कुठून पण कुठे पण जा 300 मीटरच्या
त्या भिंतीपासून बोलत यायचं तर येऊ शकतो काय गोप्रोमध्ये भेटणार आहे का सांग मला. आता मी असंच काढलंय, पण गोप्रोमध्ये भेटेल का त्याला? नाही मिळणार. हे जे फायदे आहेत त्याला मी तेच डेप्थ वगैरे सांगतो. सर्व याचे. ते ना मला पण ऑइल नको लावायला वाटतं. मी पण बघ नाही लावतो. छान अशी उडतात. केस मी नाही लावलं, केस असं टेस्ट माईक दिसतात. टेस्ट ऑन आहे. बोलत बोलत ये ना हा, त्या बोलत. भिंतीच्या मागे लप आणि बोलत बोलत ये. हां मला माझं नॅचरल शॉट आहे. हा तू जसं कम्फर्टेबल आहे तसं तू. 1 2 3 रोल साऊंड कॅमेरा ॲक्शन. तुझं सुख करता तुझं दुःख हरता उग्या दिनांच्या नाथा पप्पा मोरिया रे पप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माता. नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, गणपती उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. चाकरमान्यांना वेध लागलेत ते गणपती बाप्पाच्या. मंडळी, आज आपली गँग म्हणजेच रविदादा आहे, सूर्यादादा आहे, सप्रेम आहे आणि आपला भाऊ आहे. सो आज आपण खास दादरला चाललो आहे. दादा, आज गणपतीचं वगैरे काय नाही शूट? आज काय नाही. मग दादरला तू गेलायस का कधी असं? हो गेलो ना. आता 3 वर्ष मी तिथेच माझं इन्स्टिट्यूट होतं ना, IT चं, तिकडूनच शिकलो. अच्छा, कुठले कोहिनूर टेक्निक. कोहिनूर टेक्निकल. आम्ही दोघं IT इंजिनियर आहोत. कोणाला माहीत नव्हतं. आणि दादा रिपोर्टर आहेत है ना, न्यूज चॅनलचा पत्रकार आहेस ना दादा? हो बरोबर. सो कसं आहे, अशा अनुभवी माणसांबरोबर असं शॉपिंगला जातो आहे. आज बघूया दादर मार्केटला आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला मिळतं ते. रवी दादा काय मध्येच थांबलाय? नाही आईला आज नागपंचमी. रवी दादाचं गाई गुरांवरती किंवा असं त्याला आहे ना अशा एन्व्हायरमेंटमध्ये आवडतं. भारी हा. हे नेहमी इथून दाखवतो गाईला हे देतो. अरे वा, जबरदस्त. चला. मंडळी, आता आपण दादरला जात होतो. आपल्या गावाकडची माणसं भेटली आहेत. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव विजय गुरव आहे. भेटून छान वाटलं. आपल्या गावाकडचे आहेत. देवरुखचे आहात ना तुम्ही? नाही, मी राजापूरचा आहे. राजापूरचे. अच्छा. आणि तुमचे व्हिडिओ मी पहिल्यापासून बघतो, अरे. सुरुवातीपासूनच बघतोय. धन्यवाद. भेटून छान वाटलं. आणि लास्ट टाइमला तुमचे आई बाबा पण मला भेटले. अरे वा, ट्रेनमध्ये. बरोबर. हां, ट्रेनमध्ये भेटले. भेटून छान वाटलं. थँक्यू. मंडळी, मुंबईला आल्याच्या नंतर गावाकडची माणसं आपली भेटत राहतात. दादा भेटलाय. दादा नाव सांग. माझं नाव दीपक पेडामकर, कुठलं गाव? रामपूर बागरमध्ये. रामपूर. अरे वा, पालखी भेटीचा सोहळा भरपूर चांगला होता तिकडे. भेटून छान वाटलं बाबा. व्हिडिओ पण छान असतात आहे. धन्यवाद. कुठे दादरला की काय? मी ते डोंबिवलीत आहे. बरोबर. चला, मुंबईचा ट्रेनचा प्रवास बऱ्याच दिवसांनी. मुंबईमधलं मेहनत बघायची असेल लोकांची किंवा स्ट्रगल बघायचं असेल तर मुंबईमधल्या एकदा ट्रेनमध्ये प्रवास करा. रविदादा काय सांगशील? नाही, यांच्यामध्ये मी पण स्वतः 15 वर्ष जॉब केली आहे ना. हां. जर मला बोलतात ना कुठे स्ट्रगल आणि म्हणजे ह्या सर्व गोष्टी कोणाला मोटिवेशन पाहिजे असेल, मोटिवेशन पाहिजे असेल तर तुम्ही ना ट्रेनने प्रवास बघा, करा. काय कष्ट भरपूर शिकायला भरपूर मिळतं. शिकायला मिळतं. लोकांचे एक चेहरे बघतो ना, तर त्यांच्याकडे बघून म्हणजे आपलं काम म्हणजे तेवढं हे मला वाटतच नाही की स्ट्रगलवालं. बरोबर. त्यांच्याकडून बघूनच ते गोष्टी शिकायला मिळतात. भारी. म्हणूनच मुंबई म्हणतात ना, मुंबईची एनर्जी किंवा मुंबईची एक नेक्स्ट लेवलची एनर्जी असते. सूर्या दादा, स्लो ट्रेन पकडली आहे ना आपण? तरीच म्हटलं हळूहळू जातो. नेक्स्ट आता अजून एक आपला मुरुड जंजिराचा भाऊ भेटला बाबा. तर मंडळी, दिवसभर शॉपिंग करण्याच्या तयारीत आलो होतो आणि आपला अजून एक खास व्हिडिओ झाला आहे, तो आपल्या चॅनलवरती येईलच. तर शॉपिंग तर काही झाली नाही, पण आपण इतर जे काही गणपती बाप्पाच्या पूजेसाठी साहित्य लागतं, अगरबत्ती वगैरे, ते त्याची शॉपिंग झाली आहे. त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. पण आत्ता आलो आहे सगळ्याच आपल्या मित्रांसोबत दादर चौपाटीवरती आणि समोरच सिलिंग काय समुद्रकिनारा आहे, इथे येऊन भारी वाटतं. तर मंडळी, कसं झालं आहे, आज आम्ही ना दादरला तर शॉपिंगसाठी आलो होतो. दुपारची संध्याकाळ झाली. तुम्ही म्हणाल अचानक संध्याकाळ कशी झाली, तर सांगायचं तर म्हणजे आज आपण शॉपिंग केली आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ येणार आहे. एक खास शॉपिंग आहे ती, त्याचा व्हिडिओ तर नक्कीच ह्या अगोदर पोस्ट झाला असेल किंवा ह्या व्हिडिओ नंतर पोस्ट होईल.
पण आता आहे ना शेवटी संध्याकाळ झाली आहे, तर गणपती बाप्पाच्या पूजेचं साहित्य तर घेऊन झालं, त्याचा एक वेगळा व्हिडिओज बनला आहे. त्याच्यामुळे मग आता शॉपिंग तर ज्या गोष्टीसाठी आलो आहे ती झाली आहे, पण त्याबरोबर आता जाता जाता तुम्हाला दादर मार्केट दाखवतो. खरं तर रविदादा आहे. रविदादा सॉरी जरा वेळ झाला, आपण एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, पण आता जाता जाता दादर मार्केटमधून जाणार आहोत. तू काय सांगशील दादर मार्केट गणेश उत्सवाच्या दरम्यान काय गर्दी असते किंवा काय एकदम क्रेज असतं? मार्केट कसं पहिल्यापासून म्हणजे 12 महिने एकदम चहलपहल असते आहे ना. आणि ते वेगवेगळ्या तुला वस्तू अशा म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींच्या वस्तू गणेश तुला उत्सवाच्या डेकोरेशनच्या पूजेचं साहित्य फुलं सगळं म्हणा, आता वेगवेगळ्या गोष्टी तुला इथे पाहायला मिळतात. मिळून जातं. बरोबर. सो आज आपण दादरला येऊन एक गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं ते घेतलं आहे, त्याचा व्हिडिओ आपण वेगळा बनवला आहे. सो आता आपण जाता जाता म्हटलं जरा दाखवूया. येस, शॉपिंगसाठी चालू होतं मंडळी, पण रविदादाची संगत मिळाली, गोष्टी मिळाल्या, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. रविदादा आपला सपोर्ट सिस्टम आहे. थँक्यू रविदादा आज आल्याबद्दल. आम्हाला चालता येत ना, मग आम्ही कीर्ती वडापाव खाल्लाय. बरोबर, वडापाव पण खाल्ला, दादर चौपाटीला गेलो. त्याची चव अजून रेंगाळते, भारीच मजा आली, एक्सपिरियन्स आला, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या रविदादाकडून. सूर्यादादा पण पाठी आहे, सूर्यादादाकडून पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आज एक टेक्निकल गोष्ट मला शिकायला मिळाली, माईक DJचा कसा यूज करतात. चला थोडंसं मार्केट दाखवतो पुढे. तर मंडळी आपण दादरला फिरता फिरता एका ठिकाणी लस्सीसाठी ब्रेकसाठी थांबलो होतो. इकडे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले आहेत. हॅलो, कसे वाटतात व्हिडिओ? थँक्यू सो मच. मंडळी दादर मार्केट बघा कसं सजलं आहे, ते थोड्याच वेळा तुम्हाला दाखवतो. पण कसं आहे अजून तेवढी लगबग सुरू नाही आहे. दहीहंडीनंतर हे मार्केट आहे ना अक्षरशः गर्दीने भरलेलं असतं. आता इकडे बघा सगळंच गणेशोत्सवादरम्यान, रक्षाबंधनचे इकडे हे दुकान एक मस्त फेमस आहे, इथे आम्ही गेलो होतो. अजून तेवढं साहित्य पाहायला मिळत नाही ना, तर ही गल्ली पूर्णपणे भरलेली असते. हां, ते मंडप वगैरे डेकोरेशनचं. आणि अनिलला भरपूर गोष्टी माहिती आहेत. हां, इथे मी जास्त एक्सप्लोर केलेलं आहे. हां, अनिल ऑलरेडी आलेलं आहे. रविदादा जरा मागे टी-शर्ट आणि कपडे बघतोय, ते म्हटलं आपण मार्केट बघून येऊया. हां, इकडे बघा हे मंडपचं ना. अजून भरपूर दुकानं लागली नाही आहेत ना अनिल? हां, जशी पाहिजे तशी अजून लागली नाही आहेत ना, तर भरपूर काय काय साहित्य असतं या मार्केटमध्ये. हे बघा. सो अजून तेवढं पाहिजे तसं नाही. आपण परत मला वाटतं मुंबईला यावं लागणार. आपण प्रॉपर मार्केटलाच जाऊ. आणि काय बोलतो मी अनिलला सांगितलेलं खास त्याच्यासाठी बोलवलं की काहीतरी शॉपिंग करूया. पण आता मार्केटमध्ये पण तेवढंच काही गोष्टी नाहीत ना, व्हरायटी नाही, अजून काय आलेलं नाही. अनिल हा वनमाळी हॉल ना, इकडे भरपूर काय काय मिळतं ना. बघा इथे जास्त करून गणपती डेकोरेशनचं आणि मखर तुम्हाला वस्तू इथे बघायला मिळते. अच्छा. आणि तोरण लटकन सगळं इथे. पण मग आत्ता आपण शॉपिंग करूया की नंतर पुढच्या वेळी येऊया परत, पूर्ण आपण सगळे म्हणजे आपल्याला ऑप्शन चांगले मिळतील ना. हां, ते अजून व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. हां ना. चला बघा आता सुरुवात चालू झाली आहे, लगभग गणपतीच्या वाईफ सुरू झाल्या. समोरच तिकडे मखर वगैरे ठेवलेत. आपण कधीतरी नक्की परत एकदा येऊ शॉपिंगसाठी. काय बोलतो? हां, येऊया. चल, मित्र भेटले, गावाकडची माणसं भेटली, मजा येते. आणि अनिलसोबत मी ऑलरेडी गेल्या वर्षी पण खूप जाम फिरलो. आठवण येते ते आमचे योगेश चाचे म्हणून मित्र आहेत. 5 मिनिटावर दादरमध्ये 5 मिनिटावर अशी ठिकाणं सांगतात आणि अर्धा एक तास फिरवतात. तुमची आठवण नक्कीच होते. कधीतरी योगेश भाऊला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवू. चला आता रविदादा वाट बघतोय, तिथे जाऊया. मार्केट पाहिजे तसं अजून नाही खूप भरलंय. नाही भरले. हां, आपण पुन्हा येऊ. पूर्ण मार्केट गजबजलेलं असतं. हां, गर्दी चालायला वाट नसते. हो, चालायला वाट नसते. मंडळी आता आपण ना मार्केटला गेलो होतो. सूर्याचं अजून मार्केट लागलं नाही. मला वाटतं दहीहंडी नंतर गणपतीला पूर्ण मार्केटला. बरोबर, तेव्हा आता परत यावं लागेल. असो, यावं लागेल. पण आज पाय ठेवायला पण जागा. बरोबर. पण आज रविदादाची गाठभेट झाली, तुझी गाठभेट झाली, आपला सप्रेम पण होता, आपला अनिल पण होता. भारी वाटलं. सो आजचा दिवस असंच फिरण्यामध्ये गेला. चौपाटीला पण गेलेलो, दादर चौपाटीला. हो, लस्सी वगैरे स्पॉटवरती गेलो, वडापाव खाल्ला, कीर्ती वडापाव. त्या सगळ्याच गोष्टी काही आपण दाखवल्या नाही. काही गडबडी झालेली आजची व्हिडिओ अनप्लॅन. पण गर्दी वाढत चालली. आता घरी जाऊया पटकन. आता महत्त्वाचं म्हटलं तर ट्रेनची गर्दी. चला घरी भेटू डायरेक्ट. तर मंडळी फायनली घरी पोचलो. आज तर काय आपली शॉपिंग झाली नाही, पण काही हरकत नाही. आपण परत एकदा दहीहंडीला येऊ तेव्हा मात्र हेच मार्केट गजबजलेलं असतं. तेव्हा मात्र आपण शॉपिंग करायला जाऊ, कारण फार दुकानं नव्हती. त्याच्यामुळे आपण काय जास्त काही घेतलं नाही. आपण येताना मात्र अगरबत्ती घेतली आणि त्याचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर ऑलरेडी कदाचित पोस्ट झाला असेल किंवा या व्हिडिओच्या नंतर पोस्ट होईल. आवर्जून बघा, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. कुठल्या सणाला कुठली अगरबत्ती लावावी, कुठल्या दिवशी कुठली अगरबत्ती लावावी,
खूप इन डिटेल डेप्थमध्ये आपण तो बनवलेला व्हिडिओ होता. सो आज सगळेच मित्र भेटले आणि मजा आली. रविदादा भेटला, सूर्यादादा भेटला, अनिल भेटला आपला मित्र, त्याच्यानंतर सप्रेम होता बरोबर. सो अशा बऱ्याच दिवसांनी मुंबईतले सगळेच आपले मित्र भेटले ना की छान असं म्हणतात ना, एक काही ना काहीतरी भन्नाट होऊन जातं. तसंच काही ना काहीचं भन्नाट झालं, पण आज सगळ्याच गोष्टी काय बारकाव्याने आपल्याला टिपता आला नाही. परत एकदा कधीतरी मुंबईला येऊ तेव्हा मात्र सगळ्याच परत एकदा मित्रांची ओळख तुम्हाला खास करून देऊ. सो रविदादाला तर तुम्ही ओळखतच असाल, सूर्यादादाला ओळखतच असाल. सो हे आपले नेहमीच चांगले एक मेंटॉर राहिलेले आहे. सो मंडळी चला, आजचा ब्लॉग असा होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमची देखील गणपती बाप्पा आगमनाची लगबग सुरू झाली असेल तर नक्कीच आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आणखीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, युवा कोकण. आपलं काळजी घ्या.